नमस्कार. आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आले. चिकन तर नेहमीच खातात, हे चिकन नक्की ट्राय करून बघा. नारळाचा भरपूर स्वाद, कोथिंबीरीचा ताजेपणा आणि मसाल्याचा भन्नाट फ्लेवर. आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीची हिरवी नारळ चिकन करी. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. अशी चिकन करी बनवली ना तर पुन्हा पुन्हा नक्कीच तुम्ही बनवाल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. ओलं नारळ घेतलं मी, त्याचा जो काळा भाग आहे तो काढून घेतला. त्यानंतर मी बारीक बारीक कट करून घेतली त्याची पीसेस. नारळ कट करून झाल्यानंतर मी हिरवी मिरची, आलं, लसूण ते टाकून घेतलं त्यात आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली. तुम्ही बघू शकता नारळ आहे ना ते मी कट करून घेतलं. एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे. आपण वाटण वगैरे टाकून तर बराच वेळेस हे करतो, कांदा ते भाजून, पण हे नक्की ट्राय करून बघा, छान लागते. हे सर्व मी मिक्सरला ना बारीक वाटून घेतलं. तुम्ही बघू शकता बारीक वाटून झालं आता ते. त्यानंतर मी एक पातेलं घेतलं, त्यात मी तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर जे वाटलेलं खोबऱ्याचं वाटण होतं ना ते मी चांगलं तेलात परतून घेतलं. आणि मी अर्धा किलो चिकन घेतलं होतं, ते पण स्वच्छ धुवून ठेवलेलं. तुम्ही बघू शकता तेल आपलं गरम झालं आहे. आता वाटलेलं मिश्रण आहे ना ते त्यात टाकून घेते आणि छान परतून घेते. अगदी कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. जास्त वेळ पण नाही लागत वाटणाला वगैरे. नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. तुम्ही बघू शकता मी तेलात ते मिक्स करून छान परतून घेतलं 5 मिनटासाठी. त्यानंतर मी त्यात हळद टाकली आणि मिरी पावडर आहे ना ती टाकून घेतली. बाकीचे मसाले टाकण्याची पण गरज लागत नाही त्यात. अगदी हिरवी मिरची, लसूण ते टाकून आणि मिरी पावडर टाकून खूप छान स्वाद लागतो त्याचा. नक्कीच ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत नसेल ना तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल ते देखील मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तुम्ही बघू शकता मिरी पावडर ते टाकून झाल्यानंतर मी चिकन आहे ना ते धुवून घेतलेलं ते टाकलं. ते देखील छान मिक्स करून परतून घेतलं त्यात आणि चवीनुसार मीठ टाकलं त्यात. ते देखील मिक्स करून मी 10 मिनटासाठी झाकण ठेवून वाफवून घेतलं त्याला. पाणी सुटलं त्याला. नंतर तुम्ही सुक्कं देखील असंच बनवू शकता. मला ग्रेव्ही हवी होती म्हणून मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं. तुम्ही बघू शकता त्याला छान पाणी सुटलं आहे. तुम्ही सुक्कं देखील ह्याच पद्धतीने बनवू शकता. पाणी गरम झालेलं ना ते मी थोडं टाकून घेतलं त्यात, मला ग्रेव्ही हवी होती म्हणून. त्यानंतर परत मी झाकण ठेवून, उकळी आल्यानंतर झाकण ठेवून मी 10 मिनटासाठी शिजवून घेतलं त्याला. नक्की ट्राय करा तुम्ही. भाकरी, चपाती, पाव त्यासोबत पण खूप छान लागते. नक्कीच ट्राय करा आणि अगदी कमी साहित्यात होणारी आहे. त्याला उकळी आली त्यानंतर मी झाकण ठेवलं आणि 10 मिनटं मी परत वाफवून घेतलं त्याला. रेसिपी आपली रेडी झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. कोण कुठून माझी रेसिपी बघतात ते देखील सांगा आणि कोणती रेसिपी बघायला आवडेल तुम्हाला पुढे ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीसह.